सर्वजण खासदार निवडून. आणि खासदार निधी, आमदार निधी एक ताकद या ठिकाणी निर्माण निश्चितपणे झालेली आहे. जे जे काही आपल्याला आपल्या भागामध्ये कामं करायची आहेत ते निश्चितपणे मी आमदार साहेब ज्या पद्धतीने आपल्याला मला सांगतील, आम्ही सर्व त्या ठिकाणी केंद्रातून जे काही खासदारांचा निधी असेल किंवा इतर अल्पसंख्याक विभागाचा स्वतंत्र त्या ठिकाणी विभाग आहे, तिथून देखील आपल्याला निधी आणता येईल. आणि आपल्या महिलांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, ज्या काही केंद्रीय योजना आपल्याला आणायच्या असतील त्याच्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन असं आश्वासन मी या ठिकाणी आपल्याला देते. आणि खरोखर संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे काही दबावतंत्र, जे काही दहशतवाद या ठिकाणी सुरू आहे त्याला निश्चितपणे कुठेतरी अटकाव या निवडणुकीमध्ये आलेला आहे. परंतु पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये तरी महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीने न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतील असं संपूर्ण त्या ठिकाणी वातावरण आहे. ज्या दिवशी निकाल लागला आपण सगळ्यांनी टीव्हीवर बघितलं असेल की 3:30-4च्या सुमारास डॉक्टर भामरे साहेबांचं निवडून आले असं घोषित केलं, गुलाल उधळला गेला. आम्ही त्यावेळी सर्वजण कुणाल बाबांकडे बसलेलो होतो ऑफिसमध्ये. आम्ही त्या ठिकाणी गेलो, कलेक्टर साहेबांना भेटलो आणि त्यांना आम्ही विचारलं, म्हटलं साहेब हा निकाल कधी आपण जाहीर करा. म्हणे मी कुठलाही निकाल जाहीर केलेला नाही, बाहेर काय चालू आहे याची जबाबदारी माझी नाही आहे. मी आता 14वी फेरी डिक्लेअर करतो आहे, तुम्ही सर्वजण बसा. 14व्या फेरीमध्ये डिक्लेअर केल्यानंतर 8,000ने आपण पुढे, त्यानंतर 15व्या फेरीमध्ये 18,000ने आपण पुढे. अशा पद्धतीने प्रत्येक फेरीमध्ये आपण पुढे असताना देखील या लोकांनी अशा पद्धतीने दिशाभूल केली की त्यांना असं वाटलं आपले जे काही काउंटिंग एजंट आहेत ते निघून जातील आणि मग आपल्याला इथे आपण काहीतरी करू शकू. परंतु सर्वजण त्या ठिकाणी थांबले होते, आम्ही पोहोचलो आणि प्रत्येक फेरीमध्ये आपण आघाडीवर होतो. फक्त शेवटच्या 19व्या फेरीमध्ये तिथे पण आपण आघाडीवर होतो, पण थोडे मतं कमी झाले. 5,000ने आपण त्या ठिकाणी पुढे होतो आणि पोस्टल वोट्स मध्ये थोडे मायनस झाले आणि आपण 3,831 मतांनी त्या ठिकाणी निवडून आलो. 8:30-9ला हा निकाल लागला, परंतु 3 तास तो थांबवण्यात आला. जे काही समोरचे उमेदवार होते ते बसून होते, त्यांनी त्या ठिकाणी रिकाउंटिंगचा अर्ज दिला, वकिलांना बोलवलं, काही मोठ्या वरच्या नेत्यांचे फोन कलेक्टरांना जोडून दिले. अशा पद्धतीने चुकीचं दहशतीचं वातावरण त्यांनी केलं. आम्ही सांगितलं साहेब लोकशाही पद्धतीने निर्णय घ्या. कलेक्टर साहेब म्हणे की तुम्ही काहीच काळजी करू नका, निवडणूक आयोगाचे जे काही डायरेक्शन्स आहेत त्याप्रमाणेच आम्ही त्या ठिकाणी निकाल देऊ. आणि 11:30 वाजेपर्यंत हे सगळं चालू होतं. 11:30 वाजता त्यांचा अर्ज फेटाळला आणि ते निघून गेल्यानंतर 11:15 वाजता त्या ठिकाणी आपला निकाल जाहीर केला आणि आपल्याला सर्टिफिकेट. परंतु निश्चितपणे सगळ्यांचे आशीर्वाद, अल्लाह तालाचे दुआ, त्यांचे आशीर्वाद, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये यश आलेलं आहे. अजिबात काळजी करायची नाही. तुमच्या घरचा, तुमच्या हक्काचा खासदार त्या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि मी आपल्या सर्वांचे खूप खूप त्या ठिकाणी आभार मानते, ऋण व्यक्त करते. आणि आदरणीय आपले लाडके आमदार फारुखभाई शहा यांचे मी मनापासून त्यांना धन्यवाद देते आणि त्यांचे आभार मानते की त्यांनी जो शब्द मला दिला होता तो त्यांनी खरा केला. शब्दाला जाणणारे आमदार आहेत आणि खरोखर आपल्या ध्येयाचं हे भाग्य आहे असं मी या ठिकाणी समजते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खुदा.